प्रेज द लॉर्ड. एका गावा ठिकाणी लोक मोठ्या उत्साहाने एकत्र जमले होते. ही गर्दी कुठल्याही मेळाव्याची नव्हती. ही गर्दी एकमेव एका व्यक्तीसाठी होती. हो, येशू ख्रिस्तासाठी होती. येशू ख्रिस्ताचे नाव गावोगावी गाजले होते, पोहोचले होते. त्याने आंधळ्यांना बरे केले, रोग्यांना बरे केले, लंगड्यांना चालायला शिकवले आणि रूढी परंपरातून लोकांना मुक्त केले, प्रेम दिले, सहवास दिला. अनेकदा परमेश्वराचं वचन लोकांपर्यंत पोहोचवलं. एका माणसाविषयी आपण पाहूया. एक माणूस होता, त्याचं नाव बायबलमध्ये दिलेलं नाही आहे, परंतु तो दुःखाने भरलेला होता. चालू शकत नव्हता, काम करू शकत नव्हता, स्वतःच्या गरजा तो पूर्ण करू शकत नव्हता. लोकांवर तो डिपेंड होता. त्याचे शरीराचे प्रत्येक भाग तुरुंग झाले होते. त्याच्या आयुष्यात प्रत्येक क्षण आशेच्या शोधात होता. त्याचे 4 मित्र होते आणि ते 4 मित्र खरेखुरे होते, जे दुःखात साथ देणारे, न फक्त बोलणारे परंतु कृतीने दाखवणारे. जेव्हा त्यांनी ऐकले की येशू ख्रिस्त आपल्या गावात आला आहे, एक निर्धार केला, एक विचार केला, एकजूट केली आणि आपल्या मित्रांनी येशूकडे, आपल्या मित्राला म्हणजेच जो आजारी होता त्याला येशूकडे नेण्याचा निर्णय घेतला. येशू ज्या घरात होता तिथे प्रचंड गर्दी होती. घराचे दार बंद होते, खिडक्या लोकांनी भरलेल्या होत्या. आत शिरायला मार्ग नव्हता आणि अशा वेळेला आत शिरण्यासाठी मार्ग नव्हता. तरीही मित्रांनी हार मानली नाही. ते त्या मित्राला घेऊन थेट घराच्या छतावर गेले. छतावरून त्यांनी कौलं काढली आणि आपल्या जिवलग मित्राला एका दोरीने बांधून, खाटेवर बांधून थेट येशूसमोर आणून ठेवले, उतरवले. घरातून जितके लोक होते सर्व बघून थक्क झाले. येशू त्यांच्या विश्वासाकडे पाहून म्हणाला, तुझ्या पापाची क्षमा झाली. धार्मिक लोक आणि शास्त्रज्ञ लोक तिथे होते. त्यांनी पाहिलं आणि विचार केला मनात की हा पाप माफ करणारा कोण? हा कोण आहे जो पाप माफ करतो? हे फक्त देव करू शकतो. येशूने त्यांच्या विचारांना जाणून म्हणाला, तुम्ही मनात काय विचार करताय? पाप क्षमा झाली असं मी म्हणायला हवं की उठ आणि खाट उचल आणि जा, चालत जा असं म्हणायला हवं होतं? तेवढ्यात येशूने आजारी माणसाकडे पाहिलं आणि म्हणाला, उठ, आपली खाट उचल आणि घरी जा. आणि तेवढ्यात सर्वांच्या नजरेसमोर तो उभा राहिला. जो आजारी माणूस होता तो उभा राहिला आणि अंगात नवीन ऊर्जा होती. तो चालायला लागला आणि आपली खाट उचलून तो निघून गेला. आज तुम्ही पाहत आहात की देव किती चांगला आहे, देव आशा देणारा आहे. ही चमत्कारिक कथा